नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण काज बटन पट्टी कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे, तयार कशी करायची आहे आणि ती जोडायची कशी आहे ते बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा, कालचा जो पार्ट होता आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी याचं संपूर्ण स्टिचिंग तुम्हाला दाखवलेलं होतं। आज आपण हुक आय पट्टी म्हणजे बघा, त्याला हुक आय पट्टी पण म्हणतात आणि काज बटन पट्टी पण म्हणतात। जे कोणी हुक लावत असतील तर हुक आय पट्टी असं म्हटलं जातं आणि जे कोणी बटन लावत असतील काज आणि बटन पट्टी असं म्हटलं जातं। ठीक आहे, तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा मैत्रिणींनो। खूप साऱ्या मैत्रिणी अशा आहेत त्या फक्त व्हिडिओ बघून घेतात, एक लाईक करत नाहीये। लाईक केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, अजून मोटिवेशन वाढतं आमचं आणि अजून नवनवीन प्रकारचे तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करण्याची एक प्रेरणा मिळत असते। त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो। आणि हो, नवीन अजून दुसरं काही गोष्ट शिकायची असेल तर त्याची कमेंट नक्की करा। ठीक आहे, किंवा शिलाईमध्ये काही अडचण येत असेल, तुम्हाला कुठल्या काही गोष्टी समजत नसतील तर त्याची पण तुम्ही मला कमेंट करू शकता। ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घालवता आता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, काल हे जे दोन पार्ट होते हे आपण तयार केलेले होते। ठीक आहे, आता आपल्याला काज बटन पट्टी लावायची, तर कोणत्या साईडला कोणती पट्टी लावायची अगोदर ते बघूया। ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं माहिती का, हे बघा, आपला जो पार्ट आहे हा एक पार्ट आणि हा एक पार्ट। ठीक आहे, दोन्ही पण असे एकमेकांवरती ठेवून घ्यायचे। ठीक आहे, हे कन्फ्युजन होतं, डाव्या बाजूला कुठले आणि उजव्या बाजूला कुठले लावायची आहे पट्टी, हे कन्फ्युजन होतं। त्याच्यामुळे हे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, इथे हे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आता बघा, हा जो वरचा पार्ट आहे ना, याला आपल्याला वरून पट्टी लावायची आहे खालच्या दिशेने। ठीक आहे, म्हणजे इथे आपली जी पट्टी येणार आहे ती येणार आहे हुक लावण्याची पट्टी, जिथे आपण काज करणार आहोत। ठीक आहे, ती पट्टी आपली ह्या बाजूला येणार आहे। आता हे मी असं फोल्ड करून ही जी खालची जो पार्ट आहे, खालचा जो पार्ट आहे आपला हा उलट बाजूने आलेला आहे, बरोबर। तर इथे मी उलट बाजूने पट्टी लावणार आहे आणि तिला सुलट बाजूने फोल्ड करणार आहे। ठीक आहे, म्हणजे ही आपली येते आय पट्टी किंवा बटन पट्टी। ठीक आहे, तर चला आता व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करूया। पट्ट्या कशा लावायच्या आहेत ते आपण बघितलं, जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कटिंग करून घेते आणि पट्टी आपल्याला किती इंचाची घ्यायची आहे ते पण आता आपण इथे बघणार आहोत। तर बघा, कपडा मी घेतलेला आहे, जो माझा कपडा उरलेला होता कटिंगमधून तोच कपडा मी इथे घेतलेला आहे। आता ही जी पट्टी आहे ही मी जशीच्या तशी घेणार आहे। याची चौडाई किती घ्यायची आहे ते पण आपण बघणार आहोत। तर बघा, सगळ्यात अगोदर जो आहे ती मी लावणार आहे हुक पट्टी। तर हुक पट्टीसाठी मी फोल्ड किती करणार आहे, पाव इंच फोल्ड करणार आहे, म्हणजे साधारण मला याला 1.5 इंचाची माझी पट्टी हवी आहे। ठीक आहे, तर 2 इंचाची मी इथे पट्टी घेत आहे, 2 इंच मी इथे पट्टी घेणार आहे। ही आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। 2 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि ही जेवढी आहे तेवढीच मी घेतलेली आहे, कारण की माझी इथे पट्टी जी आहे ती बसून जाणार आहे, मला जॉईंट करण्याची गरज नाही पडणार आहे। ही बघा, ठीक आहे, सुलट बाजूने लावून उलट बाजूने फोल्ड करायची आहे। ही एकदम सोपी ट्रिक आहे मैत्रिणींनो। बऱ्याचशा मैत्रिणींना समजत नाही की कुठल्या बाजूने कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे पट्टी लावायला, पट्टी कशी जोडायची आहे हे आपल्याला समजत नाही, त्याच्यामुळे ही एकदम सोपी ट्रिक आपली असणार आहे। तर बघा, आता मी इथे धागा लावून घेते। पाव इंच फोल्ड झाल्यानंतर आता हा जो पार्ट आहे हा असा घ्यायचा आहे आणि याला इथे असे पट्टी मला लावायची। तर इथे अगोदर मी अर्धा इंच कपडा जो आहे असा फोल्ड करून घेणार आहे। हा कपडा माझा फोल्ड करून झाल्यानंतर इथून मी अशी पट्टी लावणार आहे आणि इथे ही अशा पद्धतीने
इथे साधारण तुम्हाला अंतर किती घ्यायचं आहे, अर्धा इंचाचं. ठीक आहे. जे मार्जिन आहे आपलं टीपचं जे मार्जिन आहे ते इथे घ्यायचं आहे आपल्याला साधारण अर्धा इंचाचं. समजत नसेल तर काय करायचं आहे, मोजून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने. कारण काय होतं ना, ज्या नवीन असतात त्यांना समजत नाही की अर्धा इंच मार्जिन कसं आणि कुठे घ्यायचं असतं ते. तर बघा, हे अशा पद्धतीने इथे मोजून घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची. आता जेवढी एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून टाकायची आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे ओपन करून घ्यायचं आहे अशी पट्टी आणि जी पट्टी आपण लावलेली आहे ना तिच्यावरती आपल्याला दाबटीप टाकायची आहे. कुठे, हे बघा, हे असं ओपन करून घेतलं, हे असं केलं आणि इथे हा जो पार्ट आहे ना इथे मी दाबटीप टाकणार आहे. ही शिलाई माझी अशीच आली पाहिजे तर इथे माझी दाबटीप येणार आहे. ही जर शिलाई अशी मोडली गेली तर इथे दाबटीप येणार नाही आहे. ठीक आहे. पण शक्यतो जी पट्टी आपण जॉईन करतो त्या पट्टीवरच आपल्याला दाबटीप घ्यायची असते. आता बघा, आता हे झालं आहे. आता आपल्याला याला असं ओपन करून घ्यायचं आहे आणि मग इथे मला फोल्ड करायचं आहे. इथे मी फोल्ड करून घेणार आहे आणि मग इथून मी शिलाई टाकणार आहे आणि इथून वरती सरळ टाकणार आहे. बघा, इथे मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे. इथे तुम्ही हात शिलाई पण करू शकताय. तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तर ही शिलाई उकलून टाकायची आणि इथे तुम्ही हात शिलाई पण करू शकताय. ठीक आहे. एक पार्ट आपला झालेला आहे. आता दुसऱ्या पार्टला आपल्याला लावायची आहे पट्टी. म्हणजे ही आपली झालेली आहे हुक पट्टी. ह्या बाजूने आपण हुक लावणार आहेत किंवा काज करणार आहेत. जे कोणी काज बटन करणार असतील त्याला ह्या बाजूने तुम्हाला काच लावायचे असतात. आता पुढची जी पट्टी आहे ती घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी कपडा घेते पुन्हा एकदा उरलेला. ठीक आहे. आता बघा, इथे आपल्याला जी पट्टी करायची आहे ना ती मी घेणार आहे इथे साधारण 3 ते 3.5 इंच रुंदीची. ठीक आहे. डबल फोल्ड कपडा आहे हा माझा. मी 3.5 इंच रुंदीची इथे पट्टी घेते आणि कटिंग करणार आहे. आता ही ओपन करून घेऊया ही अशा पद्धतीने. आता याला पण काय करायचंय, एका साईडने आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचंय. खालचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. हा सरळ केल्यानंतर आता आपल्याला जोडायची आहे इथे ही पट्टी. आता बघा, ही जी पट्टी आहे ना, जो पार्ट आपला होता उलट बाजूचा तिथे मी लावणार आहे. तिथे मी अशा पद्धतीने फोल्ड करणार आहे आणि जेवढी पट्टी आपल्याला हवी आहे तेवढीच घ्यायची आहे. एक्स्ट्रा पट्टी जी आहे ती मी कट करून टाकणार आहे. थोडंसंच मी एक्स्ट्रा ठेवणार आहे, बाकीची मी कट करून टाकते. आता बघा, ही मी इथे फोल्ड केली आणि इथे मी अशी पट्टी लावणार आहे. याला मला बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. खाली जे आहे खाली अजिबात खाली वरती नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे. आता ही पट्टी आपली अशी जॉईंट झाल्यानंतर याला आपल्याला दाबटीप नाही द्यायची. याचं ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मैत्रिणींनो, जी पट्टी आपण मगाशी लावली होती तिलाच आपल्याला दाबटीप द्यायची आहे. म्हणजे जी हुक पट्टी आहे आणि जी आय पट्टी आहे तिला आपल्याला दाबटीप द्यायची नाही आहे. आता इथे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे. आता फोल्डिंग करताना आपल्याला काय करायचं आहे, ही जी शिलाई दिसते ना, ही बघा जी आपण आत्ता मारली आहे ती शिलाई आपली वरती दिसता कामा नये. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरच ही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, हे बरोबर त्याच्यावरच ठेवलेलं आहे मी आणि मग मी इथे शिलाई मारून घेते.
एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो मी कट करून घेते आता। तर बघा ही जी पट्टी आहे ना ही आपली पूर्ण कपड्याच्या बाहेर असते, म्हणजे हा जो पार्ट आहे ना याच्या पूर्ण बाहेर येते। त्याच्यासाठी ही आपल्याला चौडी याची म्हणजे याची जी रुंदी आहे ती 3.5 इंच मी त्यासाठी ठेवली होती। आता बघा ही तयार किती आलेली आहे, साधारण 1 इंच आणि वरती एक छोटीशी रेषा, ठीक आहे, अशी ही तयार आलेली आहे। एवढी आपल्याला पट्टी ही हवी असते। इथे आपण आय करणार आहोत किंवा बटन लावणार आहोत, ठीक आहे। आता याचे खाली वर बघून गळा जो आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे। तर माझा जो पुढचा गळा आहे तो आहे 7 इंचाचा। व्यवस्थित बघून घ्यायचा आहे गळा आपला कुठे कसा आहे तो। 6.5 इंचाचा मी इथे गळा ठेवणार आहे। 7 इंच थोडा मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे मी इथे 6.5 इंचाचा गळा ठेवणार आहे। तर बघा इथे व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे, ठीक आहे। आता हे झाल्यानंतर ही अशी पट्टी अशी ठेवायची एकमेकांवरती आणि मग आपल्याला इकडचा पण गळा जो आहे तो व्यवस्थित कोरून घ्यायचा आहे। आता बघा इथे मला एवढा जो पार्ट आहे गळ्याचा तो कटिंग करून घ्यायचा आहे। बऱ्याच वेळेस बघा इथे पण आपली गफलत होऊन जाते, मग गळा आपला खालीवर होऊन जातो, म्हणजे ही जी पट्टी आहे ना हुक आपले खालीवर होऊन जातात। हुक आपले खालीवर होऊ नये म्हणून आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे। पट्टी जी आहे ना बघा इथून ही अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे। नाही समजत आहे ते सरकतं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे एक व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची आहे। हे बघा आता हे मी इथे पिन लावून घेतली आहे। आता हे माझं सरकणार नाही आहे, मला एवढा पोर्शन जो आहे तो कट करायचा आहे। तर मी इथे हलका असा व्यवस्थित राऊंड घेणार आहे, राऊंड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। आता याला कटिंग करून घेऊयात। तर बघा हा झाला आपला गोल गळा पण कटिंग, बघा कसा दिसतोय गोल गळा, ठीक आहे। जर तुम्हाला अजून मोठा गळा हवा असेल तुम्ही करू शकताय, पण हा मला इनफ आहे एवढाच, मला जास्त मोठा गळा नकोय, क्लायंटला माझ्या एवढा मोठा गळा नकोय, ठीक आहे। तर बघा मैत्रिणींनो आज आपण शिकलो आहोत काज बटन पट्टी कशा पद्धतीने लावायची आहे। छोट्या छोट्या गोष्टी असतात ते आपल्याला व्यवस्थित समजत नाही, त्याच्यामुळे आपलं जे ब्लाऊज आहे ते चुकत असतं, ठीक आहे। तर अशा पद्धतीने काज बटन पट्टी एकदा लावून बघा मैत्रिणींनो, कुठलेही तुम्हाला अडचण येणार नाही की कोणती पट्टी कोणत्या बाजूला लावायची। डावा आणि उजवा बाजूमध्ये आपण कन्फ्यूज होत असतो की कुठली पट्टी कुठल्या बाजूला लावायची। तर ही सोपी ट्रिक मी तुम्हाला आज शिकवलेली आहे। तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट मात्र नक्की करा, आणि हो चॅनलला जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।